नमस्कार. एवन सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता ताते आपणा सर्वांचं स्वागत करते. आज रविवार म्हटलं की ब्रंच, आणि त्यातूनही आज मी तुम्हाला ही रेसिपी दाखवायचं असं ठरवलं, म्हणून ह्या आळूवड्या करत आहे. पक्ष 15 म्हणजेच पितृपक्षामध्ये ह्या आळूवड्या बहुतेक प्रत्येक घरात होत असतात. फक्त प्रत्येकाची करण्याची पद्धत मात्र वेगळी असते. आता आपण एका भांड्यामध्ये चिंच आणि गूळ भिजत घालत आहोत. जेवढी चिंच असेल तेवढाच गूळ घ्यायचा असतो, परंतु हे चिंचेचा आंबटपणावरती सुद्धा अवलंबून असतं. ही जरा काळी चिंच आहे, त्यामुळं थोडी आंबट आहे. मला लागला तर अजूनही गूळ थोडासा लागू शकतो. एका बाउलमध्ये 2 कप बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये हातावरती चोळून थोडा ओवा घालत आहे. नंतर 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मीठ, 2 ते 2.25 चमचे लाल तिखट आणि थोडी जिरा पावडर आणि 2 चमचे तीळ असं घालून मिक्स करून घेत आहे. थोडा हिंग आणि हळद हे मात्र नंतर घालणार आहे. असं मिक्स करताना ते चिंचेच्या पाण्यामध्येच मिक्स करायचं. दुसरं जास्त पाणी वापरायचं नाही. हे पाणी बरोबर त्याला पुरेसं आहे. असं मिक्स झालं, त्यात हिंग आणि हळद घालत आहे आणि परत चांगलं छान फेटून घेत आहे. ह्याला असं थोडंसं पातळ आणि थोडंसं घट्ट असं मिश्रण तयार करायचं. जास्त पातळही करू नका किंवा जास्त घट्टही करू नका. त्यामुळे वडीच्या बांधणीमध्ये किंवा वडीच्या चवीमध्ये सुद्धा थोडा फरक होऊ शकतो. ही आळूची पानं घरची आहेत, त्यामुळं खूप मोठी असली तरी ताजी ताजी आणि कोवळी पानं आहेत. त्याच्या पाठीमागच्या शिरा किंवा देठं अशी कापून घेतलेली आहेत, म्हणजे आळूची वडी घट्ट अशी वळायला मदत होते. अर्थात मी याची घडी घालणार आहे. आळूच्या पानाच्या पालथ्या बाजूला असं सर्व बाजूने पीठ लावून घ्यायचं. त्यावरती दुसरा पानाचा उरलेला भाग ठेवलेला आहे आणि त्याची अशी घडी घालून घेणार आहे. मला ह्या वड्या तळायच्या आहेत, पण तळण्यापेक्षा शॅलो फ्राय करून कशा छान होतात हे दाखवायचं आहे. ह्याची ही छान मोठी अशी घडी झालेली आहे. एका पानातच ही वडी खूप मोठी होत आहे. घरची पानं आहेत, खूप सुंदर पानं आहेत, अजिबात खाजरी नाही आहेत. पण खाजरी पानं असली तरी चिंचेमुळं त्याचा खाजरेपणा जातो. अर्थात आमच्याकडे काय होतं की चिंच गुळाची वडी आवडते, म्हणून त्याचा मी जास्त विचार करत नाही. चिंचेमुळं आंबटपणा येतो, गुळामुळं गोडपणा येतो, तिखट मीठ सगळ्याच चवी ह्या वडीवरती मिळतात. ही बघा, अशी छान वडी करून घेतलेली आहे. अशीच दुसऱ्या पानाची ही मध्ये कापून चांगली सगळी देठं काढून वडी करून घेत आहे. अजूनपर्यंत तुम्ही एवन सुग्रास रेसिपीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. आणि सबस्क्राईब झाल्यानंतर त्याच्याजवळ बेल आयकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका. त्यामुळं सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सगळं तुमचं बघून झाल्यानंतर मग मात्र लाईक करायला विसरू नका. आपली आता या दुसऱ्या पानाची ही वडी करून होत आहे. ही वडी थोडी मोठी आणखीनच होत आहे, कारण हे पान अजून मोठं आहे. खरं सांगू का, ह्या पानांच्या
वड्या करताना खूप मजा येते. ही वडी करून झालेली आहे. आता आपण दोन्ही वड्या ह्या स्टीमरमध्ये स्टीम करण्यासाठी ठेवत आहोत. पहिल्यांदा स्टीमरच्या पॅनला मी असं थोडं ऑइल लावून घेते आणि मग पाणी उकळत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ती ताटली ठेवून अशा वड्या त्याच्यामध्ये ठेवते. 10 मिनिटात ह्या वड्या तयार होतात. हे बघा, अशी टूथपिक घेतलेली आहे आणि संपूर्ण आतपर्यंत गेली तरी ती अगदी कोरडी बाहेर आलेली आहे. अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही ह्या वड्या अशा सुद्धा खाऊ शकता. अगदी सुंदर लागतात. आमच्याकडे अशा वड्या पहिल्यांदा लागतात, नंतर तळलेल्या मात्र खूप कमी लागतात. कारण त्या थोडा वेळ जर राहिल्या तर ह्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये नरम पडतात. म्हणून तळलेल्या वड्या मी अगदी थोड्या करत असते. हे बघा, अशा ह्या वड्या तळून होत आहेत. अगदी खुसखुशीत होतात, वादच नाही. खूप सुंदरही लागतात. परंतु ह्या शॅलो फ्रायच्या वड्या आहेत ना, त्या मात्र ह्याच्याहूनही सुंदर लागतात. करून बघा तुम्ही एकदा. कारण ह्या तुम्ही म्हणता तशा नुसत्या शॅलो फ्राय केलेल्या नाही आहेत. पुढं ती रेसिपी बघा म्हणजे तुम्हाला कळेल. मगाशी आपण तळायला तेल घेतलं होतं, तेच तेल थोडंसं सोडलेलं आहे. अगदी 3 ते 4 चमच्यामध्ये ह्या वड्या छान भाजून निघतात, शॅलो फ्राय होऊन निघतात. आणि अशा खुसखुशीत वड्या ह्या मात्र बराच वेळ टिकतात. अशा खरपूस वड्या भाजून झालेल्या आहेत ना की अगदी तोंडाला पाणी सुटतं. आपण ज्या पॅनमध्ये शॅलो फ्राय वड्या करून घेतलेल्या होत्या त्याच पॅनमध्ये, त्याच थोड्याशा तेलामध्ये 1-2 चमचे तीळ घातलेले आहेत, थोडा कढीपत्ता घातला आहे, थोडंसं तिखट आणि चिमूटभर मीठ घालून परत ह्यात वड्या थोड्याशा परतून घेत आहे. त्यामुळे ह्याची टेस्ट उत्तमच लागते. त्यामुळे सांगते तुम्हाला, अशा उकडलेल्या वड्या खा किंवा तुम्हाला हवे असल्यास थोड्या तळूनही खा. आणि त्याचप्रमाणे मी म्हणते अशा थोड्याशा शॅलो फ्राय केलेल्या आणि फोडणीमध्ये घातलेल्या ह्या वड्या खाऊन बघा. कुठल्या वड्या आवडत आहेत ते मात्र मला कॉमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. अशीच छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत अमिता दत्तेचा बाय.